Hello students, I am Vasundhara Jadhav and welcome to my channel English Literature in Marathi. And today we will learn the types of poetry. And the first type is sonnet. Let's see the definition of sonnet. Sonnet हा वर्ड जो आहे तो इटालियन वर्ड सोनेटो पासून आलेला आहे. याचा अर्थ अ लिटिल सॉन्ग किंवा स्मॉल लिरिक म्हणजे एक छोटं गाणं किंवा छोटं काव्य असा त्याचा अर्थ होतो. इटालियन पोएट गायकोमो डा लेंटिनी याने 13व्या शतकामध्ये हा काव्यप्रकार आणला. त्याने जवळपास 250 सोनेट्स लिहिले होते. त्यांच्यानंतर डॅन्टे अल्गेरी, गिओर्डो कॅव्हलकॅन्टी, मिचेलेंजेलो यांनी हा सोनेट काव्यप्रकार डेव्हलप करत नेला. सोनेटच्या डेव्हलपमेंट नंतर आपण सोनेटचे टाइप्स बघूया. इटालियन सोनेट, शेक्सपिरियन सोनेट, स्पेन्सरियन सोनेट, मिल्टोनिक सोनेट, टेर्झराइमा सोनेट आणि कर्टल सोनेट. So let's start the type of sonnet and the first is Italian or Petrarchan sonnet. 14th century मध्ये इटालियन पोएट पेट्रार्क याने सोनेट हा काव्यप्रकार पहिल्यांदा आणला, म्हणून इटालियन सोनेटला पेट्रार्कन सोनेट असं देखील म्हटलेलं आहे. तर पेट्रार्कन सोनेटचे फीचर्स बघूया आपण. पेट्रार्कन सोनेट ही 14 लाईन पोएम आहे जी ऑक्टेव आणि सेस्टेक मध्ये विभागलेली असते. तर ऑक्टेवलाच ऑक्टेट असं देखील म्हटलेलं असतं. तर ऑक्टेव हे क्वार्ट्रेन्सनी विभागले गेलेलं आहे. म्हणजेच काय, तर क्वार्ट्रेन म्हणजे 4 लाईन. 4 लाईनच्या एका स्टांजाला क्वार्ट्रेन्स असं म्हटलं जातं. तर अशा या 2 क्वार्ट्रेन्सनी ऑक्टेव विभागले गेलेलं आहे. तर रिमेनिंग 6 लाईन ज्या आहेत त्या 3-3 लाईननी विभागलेलं असतं. तर या 3 लाईनच्या स्टांजाला टेरसेट असं म्हटलं जातं. तर 2 टेरसेटनी हे सेस्टेक विभागलेलं आहे. तर याची राईम स्कीम जी आहे ती ABBA ABBA CDE CDE अशी असते किंवा ABBA ABBA CDC DCD अशी असणार आहे. तर ऑक्टेव आणि ऑक्टेटमध्ये प्रॉब्लेम किंवा क्वेश्चन रेज केलेला असतो. तर सेस्टेकमध्ये या प्रॉब्लेमचं सोल्युशन आणि क्वेश्चनचं कन्क्ल्युजन दिलेलं असतं. तर या ऑक्टेवच्या प्रॉब्लेम आणि क्वेश्चन नंतर या 8 लाईन कंप्लीट होतात आणि जेव्हा 9th लाईनमध्ये आपण जाणार आहोत सोल्युशन आणि कन्क्ल्युजनसाठी सेस्टेकमध्ये, तर या 9th लाईनला वॉल्टा असं म्हटलेलं आहे. तर वॉल्टा म्हणजे काय, तर याच्यामध्ये मूड टर्न होतो कारण प्रॉब्लेम आणि क्वेश्चनचं सोल्युशन कन्क्ल्युजन याच्यामध्ये असतं. तर पेट्रार्कन सोनेटचे एक फाईन एक्झाम्पल म्हणजे वी ग्लॅडली ईट द फूड दॅट फार्म्स बिगेट हे ॲग्रिकल्चर सोनेट खूप पॉप्युलर आहे. तर आपण सेकंड टाईप बघूया, इंग्लिश सोनेट और शेक्सपिरियन सोनेट. सोनेट हा जो काव्यप्रकार आहे तो पहिल्यांदा इटालियनमध्ये आला आणि नंतर तो इंग्लिशमध्ये ट्रान्सफर झाला. तर पहिल्यांदा जो इंग्लिशमध्ये सोनेट आला तो थॉमस वॅट किंवा अर्ल ऑफ सरे यांनी तो आणला आणि नंतर तो शेक्सपियर पर्यंत पोहोचला. तर शेक्सपियरने जवळपास 154 सोनेट्स लिहिले आणि ते खूप पॉप्युलर झाले आणि म्हणून इंग्लिश सोनेट जो आहे तो शेक्सपियरच्या नावाने पुढे आला आणि म्हणून त्याला शेक्सपियरियन सोनेट असं देखील म्हटलेलं आहे. तर अशा या शेक्सपियरियन सोनेटचे फीचर्स आपण बघूया. तर शेक्सपियरने जे सोनेट लिहिले ते आयम्बिक पेंटामीटरमध्ये लिहिले. तर आयम्बिक पेंटामीटर म्हणजे काय, तर आईम म्हणजे सिंगल सिलॅबल, पेंटा म्हणजे 5 अँड मीटर. आयम्बिक पेंटामीटर म्हणजे 5 सिलॅबल्स असणारं मीटर त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये 1 स्ट्रेस्ड सिलॅबल अँड देन स्ट्रेस्ड सिलॅबल असं असणार आहे, म्हणून त्याला आयम्बिक पेंटामीटर असं म्हटलेलं आहे. तर हे आयम्बिक पेंटामीटर हे पेअरने प्रत्येक लाईनमध्ये येतात. म्हणजे एक आईम जो आहे तो एक आयम्बिक पेंटामीटर म्हटलं तर 5 सिलॅबल्स येणार आहेत, पण ते पेअरने आल्यामुळे प्रत्येक लाईनमध्ये 10 सिलॅबल्स असणार आहे. तर याचं राईम स्कीम असं आहे ABABCDCDEFEFGG असं त्याचं राईम स्कीम आहे. तर म्हणजेच काय की 4 याच्यामध्ये 4 लाईनचं एक क्वार्ट्रेन असं मिळून 3 क्वार्ट्रेन्स याच्यामध्ये असणार आहे आणि एक कपलेट असणार आहे. कपलेट, कपल म्हणजे 2 आणि कपलेट म्हणजे 2 लाईन म्हणजे 3 क्वार्ट्रेन्स आणि 1 कपलेट असणार आहे. तर जसं आपण पेट्रार्कन सोनेटमध्ये बघितलं की ऑक्टेव आहे, ऑक्टेवमध्ये प्रॉब्लेम अँड क्वेश्चन रेज केलेला असतो आणि सेस्टेकमध्ये त्याचं सोल्युशन कन्क्ल्युजन दिलेलं असतं. आणि इथे मात्र काय होणार आहे की
तीन जे आपले क्वाड्रंट्स आहेत म्हणजे 12 लाईन मध्ये काय होणार आहे की प्रॉब्लेम अँड क्वेश्चन रेज केलेला असतो, तर कपलेट मध्ये ओनली 2 लाईन्स मध्ये त्याचं सोल्युशन किंवा कन्क्लुजन दिलेलं असतं. आणि या स्ट्रक्चरमुळे शेक्सपियरियन सोनेट हे खूप फेमस झालं. तर असे शेक्सपियरने 154 सोनेट्स लिहिले. त्याचं आपण 18 नंबर जे सोनेट आहे, शाल आय कम्पेअर दे टू अ समर्स डे, हे जे सोनेट आहे ते एक फाईन एक्झाम्पल आहे आपल्याला शेक्सपियरियन सोनेटचं. तसे त्याचे सगळेच सोनेट्स खूप पॉप्युलर आहे. आणि रोमिओ अँड ज्युलियट याच्यामध्ये देखील सोनेटचं कन्क्लूड केलेले आपल्याला दिसून येतात. आणि अशा या शेक्सपियरियन सोनेटला एलिझाबेथन सोनेट असं देखील म्हटलेलं आहे. ओके, थर्ड पार्ट आपण बघूया स्पेन्सरियन सोनेट. सर एडमंड स्पेन्सर यांनी पेट्रार्कन सोनेटचा जो फॉर्म आहे तो फॉर्म मॉडिफाय केला आणि हा वेगवेगळा प्रकार त्यांनी आणलेला आहे, तर त्याला स्पेन्सरियन सोनेट असं नाव आहे. तर याची जी राईम स्कीम आहे ए बी ए बी बी सी बी सी सी डी सी डी ई ई हा त्याचा फॉर्म आहे. तर याचं एमोरिटी हे जे 1594 मध्ये त्यांनी सोनेट लिहिलं होतं ते एक खूप चांगलं उदाहरण याचं आपल्याला बघायला मिळेल. ओके, नेक्स्ट प्रकार आपण बघूया मिल्टोनिक सोनेट. तर मिल्टोनिक सोनेट जो आहे तो 17व्या शतकामध्ये इंग्लिश पोएट जॉन मिल्टन याने हा प्रकार आणलेला आहे. याने पण पेट्रार्कन सोनेट जो फॉर्म आहे तो काय केला, हा ट्रॅडिशनल फॉर्म त्यांनी कन्वर्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक नवीन फॉर्म आणला आहे, आपण बघूया पुढे तो. तर असा हा जॉन मिल्टननी आणलेला सोनेट इज अ डिफरंट फ्रॉम अदर्स, तो इतरांपेक्षा वेगळा आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की याच्यामध्ये सुद्धा क्वेट्रोझेन म्हणजे 14 लाईनच पोएम आहे, पण याच्यामध्ये एन्झाममेंट आहे. एन्झाममेंट म्हणजे काय येणार आहे, दॅट इज द यूज ऑफ पंच्युएशन इन पोएट्री. तर पोएट्रीमध्ये पंच्युएशन मार्क्सचा जॉन मिल्टन याने वापर केला आणि या सोनेटमध्ये त्यांनी पंच्युएशनचा वापर केला, म्हणून त्याला एन्झाममेंट असं म्हणलेलं आहे. आणि ही सुद्धा काय की 14 लाईन पोएम आहे, त्याला क्वार्टरझेन असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये एक लाईन प्रत्येक स्टांजामध्ये एक लाईन स्किप केलेली आहे, पण तरी सुद्धा हे स्टांजेस अनब्रोकन आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये पण मीटर आहे, आयम्बिक पेंटामीटर आहे, जे आपण प्रिव्हियस स्लाइडमध्ये बघितलं. तर याच्यामध्ये आयम्बिक पेंटामीटर आहे, याची राईम स्कीम जी आहे जी ए बी बी ए ए बी बी ए सी डी ई सी डी ई हा त्याचं राईम स्कीम येतं. तर मेनली मिल्टोनिक सोनेट का वेगळा आहे, कारण आपण याच्या आधी बघितलं की पेट्रार्कन सोनेट असू दे किंवा शेक्सपियर सोनेट असू दे किंवा स्पेन्सर सोनेट असू दे, तर याच्यामध्ये लव, लाईव्हलीनेस, नेचर लव हेच आपण काय केले की थीम बघितलेले आहेत. पण मिल्टननी मात्र काय केले की याच्यापेक्षा वेगळा विचार केलाय अँड ही कंपोज्ड अराउंड थीम्स ऑफ मॉरल इश्यूज अँड पॉलिटिकल इन्साइट्स. याने वेगळे विषय याच्यामध्ये आणले, मॉरल इश्यूज आणले, पॉलिटिकल इन्साइट्स आणले, इव्हन त्याच्या डेथ वरती सुद्धा काय केलं की त्याने सोनेट लिहिलं. आणि हे काय की इतर आतापर्यंत जे ट्रेडिशनल फॉर्म आले त्याच्यापेक्षा यांनी वेगळ्या फॉर्मचा याच्यामध्ये वापर केलेला दिसतो. जसं आपण पेट्रार्कन सोनेटमध्ये बघितलं, व्हेन आय कन्सिडर हाऊ माय लाईट इज स्पेंट, हे आपण मिल्टोनिक सोनेटचं एक एक्झाम्पल बघू शकतो. ओके, नेक्स्ट प्रकार आपण बघूया टेल्झाहाइमर सोनेट. हा एक वेगळा आणि मॉडर्न प्रकार आहे की याच्यामध्ये टेल्झाहाइमामध्ये काय येणार आहे की याच्या 3 लाईनचे स्टांजा असणार आहेत. तर ए बी ए बी सी बी सी डी सी डी ई डी असं त्याचं राईम स्कीम असतं किंवा असा त्याचा पॅटर्न आहे. याच्यामध्ये लाईनचे लिमिट नाही किंवा लिमिटलेस आहेत, कारण आपण आतापर्यंतचे जे सोनेट प्रकारामध्ये बघितलं तर 14 लाईन्सचं लिमिटेशन्स असतं, पण टेल्झाहाइमामध्ये मात्र काय की नो लिमिट टू द नंबर ऑफ लाईन्स आहे. आणि आपल्याला याचे जेव्हा राईम स्कीम आपण बघतोय त्याच्यामध्ये या टेरसेटमध्ये आपल्याला लक्षात येईल बघा की ए बी ए बी सी बी असं आहे. म्हणजेच काय की याच्यामध्ये एक चेन आपल्याला दिसून येते की पहिल्या लाईनमध्ये ए हे राहीम विथ लाईन नंबर 3 आणि सेकंड लाईन जी आहे बी
ती आपल्याला 4th लाईन मध्ये आणि 6th लाईन मध्ये आपल्याला जोडलेली दिसून येते. तर अशा प्रकारे काय होतं की याच्यामध्ये एक चेन दिसून आपल्याला येते. याच्यामध्ये आणखी एक सांगता येईल की याचा जो एंड आहे तो दोन प्रकारे होतो. दॅट इज द डी, फॉर एक्झाम्पल DEDE म्हणजे सिंगल लाईनने तरी होतो किंवा DEDEE असं डबल लाईनने तरी होतो. म्हणजे त्याच्या एंडिंगला टेरसेट किंवा क्वाड्रेंट किंवा कपलेट असं म्हणता येणार नाही. कपलेट आहे तर आपण काय करूया की सिंगल लाईन किंवा डबल लाईननेच याचा एंडिंग होतो. तर याच्यामध्ये मात्र परफेक्ट असा राईम स्कीम आपल्याला सांगता येणार नाही, पण टेरसेट आहे. तर देन आयम्बिक पेंटामीटर पण याच्यामध्ये जनरली प्रिफर केलेला आहे. तर डॅन्टे यांचे डिवाइन कॉमेडी ही 1320 मध्ये लिहिलेली एक चांगलं एक्झाम्पल आपल्याला टेरेसा रायमाचं बघायला मिळेल. ओके, नाव आपण शेवटचा प्रकार बघूया, कर्टल सोनेट. तर कर्टन सोनेट जो आहे हा इन्व्हेंट केलेला आहे गेरार्ड मॅनली हॉपकिन्स यांनी. तर याच्या 3 कविता ज्या आहेत त्या कर्टल सोनेट मध्ये आपल्याला बघायला मिळते. तर याचं एक आपल्याला एक मेनली सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये 14 लाईन्स आपण बघितल्या. टेरेसा रायमध्ये नो लिमिट बघितल्या लाईन्सच्या. तर कर्टल सोनेट मध्ये मात्र 11 लाईन सोनेट असतो, किंवा मोर ॲक्युरेटली विचार केला तर 10 and हाफ लाईन याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर याच्या 11 लाईन ज्या आहेत त्या जवळपास पेट्रार्कन सोनेटच्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे जवळपास 3/4 पार्ट हा काय की पेट्रार्कन सोनेट सारखाच असतो. त्याच्यामुळे बराच याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये सुद्धा ऑक्टेव आहे, सेस्टेक आहे. ऑक्टेव हा सेस्टेकचं काम करतो आणि सेस्टेक हे क्वाड्रेन आहे आणि ह्याच्यामध्ये ॲडिशनल टेल पीस जोडलेला असतो. म्हणजे ऑक्टेव मध्ये जसं आपल्याला प्रॉब्लेम किंवा क्वेश्चन रेज केला जायचा आणि सेस्टेक मध्ये सोनेट होतं, तर याच्यामध्ये ऑक्टेव हा सेस्टेक बनतो. म्हणजे सेस्टेकचा पार्ट आहे आणि सेस्टेक हे मात्र काय होते की क्वाड्रेन बनतं आणि याच्यामध्ये प्लस ॲडिशनल टेल पीस जोडलेला असतो. तर अशा प्रकारे हा कर्टल सोनेट आहे की याच्यामध्ये लास्ट 6 लाईन्स या काय आहेत की ट्रान्सलेटेड इनटू द लास्ट 4 and हाफ लाईन. तर शेवटच्या 4 ओळी काय केलेल्या असतात, जे सेस्टेक असायला हवं ते क्वाड्रेन असतं आणि त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन केलेलं असतं आणि हाफ लाईन मध्ये त्याचं सोल्युशन पण दिलेलं असतं. सो हॉपकिन्सने एक वेगळा सोनेटचा प्रकार आणलेला आहे. त्याच्या पाईड ब्युटी याचं एक या सोनेटचं एक चांगलं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. लेट्स सी द कन्क्लुडेड चार्ट हिअर. मी इथे सोनेटचे सगळे जे टाइप्स आहे 6च्या 6 तर इथे कन्क्लूड केलेले आहेत. तर आपण वन बाय सिक्वेन्सली बघूया. फर्स्ट इज इटालियन और पेट्रार्कन सोनेट, जो फ्रान्सिस्को पेट्रार्क याने इन्व्हेंट केलेला आहे. ही 14 लाईन पोएम असते. याचं राईम स्कीम ABBA CDE CDE किंवा ABBA ABBA CDC DCD असणार आहे. याचं स्ट्रक्चरमध्ये ऑक्टेट आणि सेस्टेक असणार आहे. सेकंड वन इज द शेक्सपियरियन सोनेट, जो शेक्सपियरने इन्व्हेंट केलेला आहे. ही सुद्धा 14 लाईन पोएम आहे. याची राईम स्कीम ABABCDCDEFEFGG असणार आहे. आयम्बिक पेंटामीटर याचं स्ट्रक्चर असतं. थर्ड वन इज द स्पेन्सरियन सोनेट, जो एडमंड स्पेन्सर याने इन्व्हेंट केलेला आहे. 14 लाईन पोएम असते. ABABCBCCDCDEE असं राईम स्कीम आहे. फोर्थ वन इज मिल्टोनिक सोनेट, जो जॉन मिल्टन याने इन्व्हेंट केलेला आहे. 14 लाईन पोएम असणार आहे. ABBA CDE असं राईम स्कीम आहे. याच्यामध्ये क्वार्टर झोन असणार आहे, एन्झाम्मेंट मीटर आणि आयम्बिक पेंटामीटर स्ट्रक्चर असणार आहे. पाचवा जो आहे तो टेरेसा रायमा सोनेट, जो डॅन्टे यांनी इन्व्हेंट केलेला आहे. याच्यामध्ये लिमिटलेस लाईन्स असतात आणि ABABCBCDCDED असं टेरसेटमध्ये याचं स्ट्रक्चर असणार आहे, राईम स्कीम असणार आहे. आयम्बिक पेंटामीटरमध्ये स्ट्रक्चर असणार आहे. आणि 6th वन इज अ कर्टल सोनेट, हा GM हॉपकिन्स याने इन्व्हेंट केलेला आहे. याच्यामध्ये 11 लाईन्स किंवा 10 and हाफ लाईन असणार आहे आणि ऑक्टेट, सेस्टेक आणि टेलपीस मध्ये याचं स्ट्रक्चर असणार आहे आणि राईम स्कीमचं याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन्स असणार नाही. सो स्टुडंट्स, तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. तुम्हाला आणखी काही सोनेटबद्दल प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी नक्की रिप्लाय देईल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. लाईक करा,
बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका की मी पुढचा व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन्स मिळतील. थँक्यू. कीप स्टडी, कीप लर्निंग.